मी आता सांगते की काय गुड न्यूज आहे ते. बाबू दादा होणार. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त, एकदम छान, एकदम टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये ना खूप अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओची सुरुवात ना प्रवासाने करते. आज मी चाललेली आहे माझ्या माहेरी. खरं तर सकाळी ना खूप जास्त लवकर उठले होते आणि उठून टिफिन वगैरे सगळ्या गोष्टी केल्या, घरातली कामं उरकली आणि मग निघाले. तर मी ना आज घरातून विकी सोबतच निघाले. म्हणजे कसं, विकी मला स्टेशनला सोडतील आणि ते ऑफिसला निघून जातील. म्हणजे मी आणि बबडू अलिबागचा प्रवास करू. म्हणजे नेरळवरून ट्रेन आणि कर्जतवरून मला डायरेक्ट अलिबाग एसटी आहे, मग त्याच्यामुळे मला बरं पडतं. तर अलिबागला जाण्याचं कारण ना खूप खास आहे आणि मला तुमच्यासोबत खूप एक स्पेशल गोष्ट, एक गुड न्यूज शेअर करायची आहे. खूप दिवसापासून मी तुम्हाला बोलतेच की एक गुड न्यूज आहे जी तुम्हाला सांगायची आहे आणि कधीपासून सांगायचं चाललंय, पण मला चान्सच मिळत नाही आहे सांगायचा आणि काही कारणास्तव ना ते सांगता येत नव्हतं. खरं तर विकीसोबतच सांगणार होती, पण ना त्यांना खूप जास्त घाई होती आज. त्यामुळे मग घाईघाईने ते त्यांच्या कामावर गेले, कारण की लेट झालं असतं जर त्यांना पण व्हिडिओमध्ये घेतलं असतं तर. मग विचार केला की घरी जाऊन ना मम्मी पप्पांसोबतच तुम्हाला ती न्यूज सांगेन. तर ना आता घरी जाते आणि घरी गेल्यानंतर ना तुम्हाला ती जी स्पेशल गुड न्यूज आहे ती तुमच्यासोबत शेअर करते, ती तुम्हाला सांगते. ठीक आहे. तर आज ना फर्स्ट टाईम मी एकटीने प्रवास करते, म्हणजे बबडू आणि मी. विकी मला कर्जतला सोडायला नेहमी येतात, जेव्हा पण मी एकटी बबडूला घेऊन येते ना तेव्हा. पण यावेळेला ना विकीला सुट्टीच नव्हती आणि मला अर्जंट म्हणजे आजच निघायचं होतं अलिबागला यायला. तर मग आज मला एकटीला प्रवास करायचा होता, म्हणजे ट्रेनने. नेरळ टू कर्जत मी एकटी ट्रेनने आले होते बबडूला घेऊन आणि बॅग वगैरे असल्यामुळे ना जरा प्रॉब्लेम होतो, म्हणून मग मी एकटी यायला कधीच मागत नाही. पण आज ना माझा नाईलाज झाला. पण ना असं विचार करून घाबरून काहीच होत नाही. जर आपण केलं ना तर सवय होऊन जाते आपल्या, आणि मला ना एकटीच्या प्रवासाची सुद्धा सवय पाहिजे, ट्रेनची पण सवय झाली पाहिजे, म्हणून असं मध्ये मध्ये एकटीने पण यायला हवं. म्हणून विचार केला की नाही, आपण ना एकटीनेच जाऊया. तर मग असं झालं. तर आता बघा, मी अलिबागला ना पोचलेली आहे आणि बंधू मला घ्यायला आला होता. बंधू म्हणजे माझा भाऊ, त्याला मी बंधू बोलते. तर अननस घ्यायचे होते, अंकूने सांगितलेले अननस आणायला. तर मग तेच तो घेत होता आणि बबडूला ना ज्यूस प्यायचा होता. तर बबडू ना मामाला त्याच्या सांगतोय की मला ज्यूस पाहिजे, पण ना त्याला सर्दी झाली होती, म्हणून मी म्हटलं नको, ज्यूस वगैरे जास्त त्याला द्यायला नको. पण तो काही ऐकतच नव्हता. मग त्याला ना एक बिना बर्फाचा ज्यूस दिला मी, एक ग्लास फुल, आणि तो त्यांनी फुल प्यायला बरं का. त्याला एवढा म्हणजे ऊसाचा रस आवडतो ना, म्हणजे कुठे पण आपण जात असलो ना आणि ते घुंगरूंचा आवाज येतो ना एका ऊसाच्या रसाचा, जिथे पण ऊसाच्या रसाची गाडी असेल ना तिथे असं घुंगरूचा आवाज येतो. मग त्याला माहिती असतं की हां, इथे ऊसाचा रस आहे. तर मग त्याला ते समजतं, मग तो थांबायलाच लावतो आणि तो ऊसाचा रस पितो. तर मग त्याला ते पण दिलं. आणि इथे मयूर बेकरी आहे आमच्या अलिबागमध्ये, तिथे ना त्याला डोनट खूप जास्त आवडतात. तर पप्पानी बंधूला वॉर्निंग दिली होती की येताना ना आठवणीने डोनट घेऊन ये बबडूसाठी. तर मग बंधू तेच घेत होता. इथले ना डोनट, पेस्ट्री, परत खारी पॅटीस खूप जास्त फेमस आहेत. पहिलं जेव्हा जॉब करायचे ना तेव्हा खरंच खूप खायचे मी इथे, पण आता ते खूप जास्त मिस करते. तर कधीतरी खाल्लं जातं. आता बबडू बघा किती खुश झालाय तो. तर आता याच्यानंतर ना माझं एक छोटंसं काम होतं जाताना, म्हणजे बबडूचा आधार कार्ड काढायचा होता आणि त्यासाठीचे झेरॉक्स जे होते ना ते घेतले आणि त्यानंतर आधार कार्ड काढायला आले. आणि आधार कार्डचं काम तर काही माझं झालंच नाही, कारण थोडासा ना नावामध्ये डिफरन्स येतोय माझ्या आणि विकीच्या, म्हणजे सरनेमची जी स्पेलिंग होती ना ती थोडीशी चेंज आली होती, त्याच्यामुळे काय ते काम झालंच नाही. बघू आता नंतरच ते करायला मिळेल. आता मी पोचलेली आहे घरी, आणि घरी जेव्हा पण मी येते ना तेव्हा पप्पा असे दारातच उभे असतात आमची वाट बघत, आणि आज पण नेहमीप्रमाणे दारामध्येच म्हणजे बाहेर अंगण्यामध्येच उभे होते आमची वाट बघत. आणि आम्ही आल्यानंतर खूप जास्त खुश झाले ते. आणि मी कधी पण आली ना तर माझ्याकडे लक्ष कमी असतं सगळ्यांचं आणि बबडूकडे जास्त असतं, तुम्ही बघू शकता. आल्या बबडूला पप्पा घेतात, मम्मी घेते, अंकू घेते, असं होतं.
आणि माझ्याकडे बघा लक्षच देत नाही आहेत आणि नंतर त्यांचं लक्ष माझ्याकडे जातो. आता हे भरपूर जणींसोबत होत असेल, जेव्हा मुलं होतात ना तेव्हा हे असंच असतं. म्हणजे आपल्याकडे थोडासा म्हणजे दुर्लक्ष नाही म्हणू शकत आपण, पण आपल्या मुलाच्यावर जास्त जरा जीव लावला जातो आणि आपल्याकडे थोडासा मग लक्ष जरा इकडे-तिकडे होतो. पण ठीक आहे, त्यात पण आपला एक आनंद असतो. आणि ना जेव्हा पण बंधू येतो ना मला घ्यायला, तेव्हा मला अक्षरशः बैलगाडी बनवून आणतो. म्हणजे ते सामान वगैरे सगळं माझ्याकडे देतो आणि मग ते मला घेऊन यायला लागतं. तर त्याच गोष्टीचा ना इथे सगळी म्हणजे हसतायत, की बिचारीला एवढं सगळं आणायला लागलंय. पण काय करणार, जेव्हा पण येते ना तेव्हा मम्मी असं सांगते ना, हे आण, ते आण बंधूला. मग तो घेतो आणि मग ते पाठीमागे मी असल्यामुळे मग ते माझ्याकडेच असं होतं. तर आता आल्या-आल्या बघा बबडूचा पसारा बघा गाड्यांचा. म्हणजे गेल्या-गेल्या तो त्याला माहिती आहेत, की हां, इथे-इथे माझ्या गाड्या आहेत. म्हणजे त्याची जी खेळणी आहेत ते घरी तिकडे वेगळेच ठेवलेले आहेत. मग त्याला माहिती आहे जागा. गेल्या-गेल्या त्याची खेळणी जी आहेत ती त्याने काढली आणि सगळा पसारा करून ठेवला गेल्या-गेल्या. जसं की आपल्या तिकडे घरी असतो ना तसंच. आणि मम्मी-पप्पा पण त्याच्या मागे लागले खेळायला. बाबू, तो मामीला खाऊ आणलाय, तुला नाही आणलाय. आता जरा शाण्यासारखं वाग, आता मोठा झालायस. बाबू जरा शाण्यासारखं वाग आता. काय ग मम्मी, आता जरा हुशार सारखं वाग. आईस्क्रीम नाही ती. तर मंडळी, एक फेशियल उरकलेला आहे. माझा हात बघू शकता कसा झालाय तो. अंकुचा फेशियल केला, आता मम्मीचा करते. फेशियल केल्यानंतर लक्षात आलं की अरे तुम्हाला दाखवलंच नाही की मी फेशियल कसा केलाय ते. तर फटाफट ना मी तुम्हाला माझा होममेड फेशियल दाखवते की मी कसा करते ते. आता मी हे केलेलंच आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला काही करून दाखवत नाहीये. तर याच्यामध्ये आहे ना मी 1 चमचा कॉफी घेतला, एक सॅशे असतो ना आपला कॉफीचा, तो घेतलाय. 1 चमचा भरून साखर घेतली आणि थोडंसं ना मी तेल टाकलं ह्याच्यामध्ये, जेणेकरून ना थोडीशी साखर जी आहे ती ह्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि थोडंसं लिक्विड कन्सिस्टन्ट मध्ये येईल ती. असं केलं आणि ह्याचा ना मी स्क्रब बनवून घेतला. आता मी हा स्क्रब जो आहे ना तो अगोदर मम्मीला लावते. मम्मी ये लवकर. तर आता ना मी हळदी आणि ॲलोवेराची एक क्रीम बनवणार आहे, जी की मसाज क्रीम असणार आहे. आता ही जी वाटी आहे ना त्याच्यामध्ये मी अंकुसाठी अगोदर क्रीम बनवली होती, कारण अंकुचा फेशियल झालेला आहे म्हणून ती तशी दिसते. तर आता मी ना इथे 2 चमचा भरून दूध घेतलेलं आहे. दूध तुम्ही थंड घ्या, चालेल, काहीच हरकत नाही. आणि याच्यामध्ये ना मी 2 ते 3 चमचा ॲलोवेरा जेल टाकलेली आहे. जर तुमच्याकडे फ्रेश ॲलोवेरा जेल असेल ना, तर म्हणजे ॲलोवेरा असेल तर त्याची जेल तुम्ही अशी काढू शकता. अशी मी 2 चमचा भरून, छोटे 2 चमचा भरून टाकलेली आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. हळद मी जवळजवळ पाव चमचा, छोटा असतो ना आपला मसाल्यांच्या डब्यांमधला, ती पाव चमचा हळद टाकलेली आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये अजून मध टाकायचं आहे. आता ही जी मध आहे ना ती औषधाच्या बॉटलमध्ये मम्मीने ठेवलेली आहे, पण ती मध आहे. तर ही मध टाकते ना, तुमचा गैरसमज होईल की औषध टाकते की काय खोकल्याचं, पण तसं काय नाही आहे. इथे मम्मी ना कुठल्याच बॉटल सोडत नाही. मम्मीला जी कुठली बॉटल दिसेल, जे कुठलं भांडं दिसेल ते फुकट घालवत नाही ती, त्याच्यामध्ये काय ना काय भरून ठेवते. आणि मला माहिती आहे घरोघरी ह्या गोष्टी होतातच. तर बघा आता मध टाकलेलं आहे मी जवळजवळ 1 चमचा भरून. हे गावठी मध आहे बरं का, गावठी मध मम्मीने मला पण दिलेलं आहे घरी आणि इथे सुद्धा आहे. आता आपल्याला हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मस्त अशा फेटून घ्यायच्या चमच्याने, मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचं जे टेक्स्चर आहे ना ते क्रीमसारखं व्हायला पाहिजे. तेवढा वेळ आपल्याला हे फेटायचं आहे मस्त असं. तुम्ही बघू शकता मी खूप जास्त फेटलेलं आहे, त्यामुळे ना त्याची जी क्रीम आहे ना ती जेलसारखी मस्त अशी झालेली आहे. आता ना या क्रीमनी मस्त असा मम्मीचा ना मसाज करून घेते. आता आजूबाजूचा जो पसारा आहे ना तो दुर्लक्ष करा, कारण की जरा तुम्हाला सांगते मी का पसारा आहे तो नंतरच, कारण की जरा धावपळ चालू आहे घरामध्ये. तुमच्यासोबत सगळं काही शेअर करते थोड्या वेळाने. तर आता ना पटापट मम्मीचा जो फेशियल आहे ना ते करून घेते आणि त्यानंतरच तुम्हाला भेटते.
आता मसाज करून झालेला आहे, आता फेस पॅक बनवायचा आहे। आता ही जी ऑरेंज पावडर आहे ना ती मी घरीच बनवली होती। मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की कसं बनवायचं ते। आता या ऑरेंज फेस पॅक मध्ये मी मध टाकणार आहे। आता ही ऑरेंज पावडर आहे ना ती बाहेर विकत सुद्धा मिळते पॅकेटमध्ये, पण मी घरीच बनवली होती। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा भरून मध टाकलेली आहे। मधने ना आपल्या चेहऱ्याला ना वेगळीच शाईन येते, त्याच्यामुळे म्हणून मी मध ना फेस पॅक मध्ये पण यूज केलं आणि जी जेल आपण मगाशी केली होती ना तयार क्रीम त्याच्यामध्ये पण यूज केलं। यामुळे आपल्या चेहऱ्याला ना शाईन येते मस्त अशी। या फेशियलमध्ये ना म्हणजे या फेशियल जर तुम्ही ह्या फेशियलची कंपॅरिझन केलं ना बाहेरच्या फेशियलने, तर मला असं वाटतं की मला आपला घरगुती जो फेशियल आहे ना तोच जास्त असरदायक असतो। आणि मी नेहमी असेच घरचे जे घरच्या घरी जे आपल्याला करता येईल ना ते मी ट्राय करत असते। कधी कधी टॉमॅटोचा फेशियल, कधी कधी ॲलोवेरा जेलचा फेशियल, कधी कधी लेमनचा फेशियल, असे मी घरीच फेशियल करत असते। आणि मला ना त्याचा जो प्रभाव आहे ना खूप जास्त म्हणजे चांगला पडतो बाहेरच्या फेशियलपेक्षा। आता मी याच्यामध्ये ना थोडं थोडं दूध टाकून ना मस्त असं त्याला पातळ जसं आपल्याला फेस पॅक असतो ना तसं तयार करायचं आहे, तशी क्रीम तयार करायची जेणेकरून आपण अप्लाय करू शकतो चेहऱ्यावर। आता मी हा जो फेस पॅक आहे तो मम्मीला लावते। आता हा फेस पॅक काढायचा कसा, तर हा फेस पॅक जो आहे ना तो सुकवायचा पूर्ण चेहऱ्यावर आणि त्यानंतर डायरेक्ट धुवायचा नाही आपल्याला, फक्त हात ना थोडासा ओला करायचा आहे आणि थोडासा चेहऱ्याला मसाज द्यायची आहे। यामुळे ना उरलेली जर डेड स्किन वगैरे असेल ना तर ती निघून जाते आणि चेहरा जो आहे ना तो मस्त असा स्वच्छ होतो आणि मस्त असा शाईन करतो। तुम्हाला नक्की तुम्ही हा घरी करून बघा। अगदी घरामध्ये जे काय आपल्याला मिळतं ना तेच मी यूज केलेला आहे। तर हा फेशियल आहे ना नक्की करून बघा आणि मला तुमची प्रतिक्रिया कळवा, ठीक आहे। आता आहे ना हा फेस पॅक मी मम्मीला लावलेला आहे। आता सुकवायची वाट बघायची आणि त्यानंतर मस्त असं मी सांगितलं तसं धुवायचं। तर मग आता आपला फेशियल जो आहे ना तो कंप्लीट झालेला आहे। फक्त आता 2 काकड्या आहेत ना मम्मीला मस्त अशा डोळ्यावर ठेवते, म्हणजे कसं मम्मीला जरा डोळ्यांना गारवा पडेल। आमचा फेशियल वगैरे मस्त असा करून झाला आणि मस्त असा आराम केला थोडा। आणि मम्मी बघा काय करते, मम्मीची घाई झाली परत। काय झालं मम्मी? मम्मी निवडते भाजी आणि अंकुताई खात आहेत पेस्ट्री। तर फायनली तुम्हाला मी आता सांगते की काय गुड न्यूज आहे ते, कारण कधीपासून मी तुम्हाला बोलते काहीतरी सांगायचंय काहीतरी सांगायचंय, काही कारणास्तव ते सांगता येत नव्हतं, कारण की मोठ्यांचं जरासं ऐकायचं असतं ना, सांगायचं नाही बोलतात म्हणून। आणि ना मला सांगायचं होतं पण असं मी चान्सच मिळत नव्हता सांगायचा। तर फायनली ना मी आज सांगणार आहे की काय गुड न्यूज आहे ते। सांगू मम्मा? हो सांग ना। अंकू सांगू? सांगून टाक। तर मी होणार आहे आत्तू। मम्मा टू बी। तर अंकुला आता कितवा महिना अंकू? 7वा ना? 7वा महिना। मी जेव्हा नवरात्रीमध्ये आली होती ना इकडे तेव्हाच मला कळालं। आणि मला ना मी वेगळा प्लॅन केला होता की म्हणजे व्हिडिओ अशी नव्हती मला टाकायची, जरा वेगळी टाकायची होती। मस्त असं बंधूनी ना सगळ्यांची जे रिॲक्शन होती ना ती कॅप्चर केली होती, पण ती काही कारणास्तव ना डिलीट झाली। त्याच्यामुळे माझा मूड ऑफ झाला। मग विचार केला की कसं सांगायचं। मग त्यामुळे ही व्हिडिओ खूप लांब गेली आणि मला ना आणि असंच कुठल्या तरी व्हिडिओमध्ये सांगण्यासारखी गोष्ट नाही, जरा स्पेशल गोष्ट आहे म्हणून म्हटलं जरा स्पेशल त्यासाठी खास व्हिडिओ बनवूया, म्हणून हा आजचा व्हिडिओ। काय बोललीस? होणारी मम्मा काहीतरी खुसूर करते माझ्या मम्मी सोबत। तर इथे येण्याचं कारण पण तेच आहे, बेबी शॉवर आहे आपला संडेला, म्हणून मी आता इथे आलेली आहे आणि जराशी मम्मीला मदत पण करेन म्हटलं थोडीशी, म्हणून लवकर आले। आणि होणारी आजी आता आपण काय बोलते ना ते बघूया। मम्मी कसं वाटतंय? मस्त, जाम आनंदी आहे। मग काय बोलायचं अजून तुला? काय नाही बोलायचं का आता काय बोलायचं? बाबूला आता बाबू दादा होणार, काहीतरी भावंड येणार। हो बबडू मोठा दादा होणार आहे आता। दादा मोठा दादा होणार काय बबडू? मग मम्मा तर हीच ती न्यूज होती। मला माहिती आहे तुम्हाला डाऊट आला असेल माझ्यावर, पण तसं काय नव्हतं। मी आत्तू होणार आहे, तर हेच सांगायचं होतं। तर आता ह्या पुढचे व्हिडिओ जे आहेत ना तुम्हाला मस्त मस्त बघायला मिळतील, म्हणजे आमची काय तयारी आहे। मस्त असा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत
आणि तो तुमच्यासोबत शेअर करेनच की आम्ही काय काय करणार आहोत. खूप खूप काय काय प्लॅन केलेलं आहे मस्त. तर हीच न्यूज होती, ही सांगायची होती. तर आजचा व्हिडिओ आहे ना इथेच मी थांबवते, कारण की खूप जास्त म्हणजे काम आहे आता, जरा धावपळ चालू आहे, म्हणून म्हटलं उद्या नव्याने स्टार्ट करते व्हिडिओ. आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवते. तर आजचा व्हिडिओ आहे ना वेळात वेळ काढून बघितला त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. आणि पुन्हा भेटू मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आहे ना आपली आणि आपल्या माणसांची ना काळजी घ्या. ठीक आहे, बाय बाय बोला. बाय बाय बाय.